श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न। प्रिय प्रेमळ भक्ता, माझे शब्द स्वीकार आणि कालच्या चुका आत्ताच मागे टाक। भूतकाळ तुझा गेला, मी तुझे जीवन आता नवीन स्वरूपात केले आहे आणि तुझे संपूर्ण रूप मी संपूर्ण रूप बदललेले आहे। तू कोण होतास असे नाही, तुझे भविष्य माझ्या उपस्थितीत माझ्याबरोबर सुरक्षित आहे। मी तुझ्यावर लक्ष ठेवीन आणि तुझे संपूर्ण रक्षण करीन। म्हणून मी तुला पुन्हा एकदा दररोज प्रार्थना करण्यात प्रोत्साहन करतो आणि आनंदाने आणि विश्वासाने माझा शोध घेण्यात प्रोत्साहित करतो। काही फरक पडत नाही तुझा सध्याचा प्रत्यक्ष मूड, आणि जर तू जागृत झालास तर चंचल आणि शंकाचे ढग तुझे मन माझ्याकडे येऊ लागेल। तरीही मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला जसा स्वीकारतो तसाच तू विश्वासाने पुढे जाण्याची पूर्णपणे माझी इच्छा आहे। घाबरू नको, मी तुझ्या मदतीसाठी येथे तुझ्या समोर, तुझ्या आसपास आहे। मी तुझे पूर्णपणे स्थिर राहीन। भावना तुझे हृदय शौर्याने भरतात आणि तुझा विश्वास पुन्हा जागृत करण्याचा प्रत्यक्ष माझ्या वचनांनी तुला आठवण करून देतील। विश्वास ठेव, तुला आता माझी पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे आणि हे ओळखतो मी प्रत्यक्ष माझ्या बोलण्याला महत्त्व देतो। प्रिय भक्ता, तुझ्या भावना माझ्याशी सामायिक करण्याचा तुझा विश्वास मी आज सकाळी तुझे प्रत्यक्ष ऐकत होतो। काल जरी तू थोडे बोलला तरी तो तुझा प्रामाणिकपणा आणि प्रत्यक्ष हेतू मी समजतो। प्रिय भक्ता, चिंता करणं सोड, काळजी करणं थांबव आणि माझा हा देवी स्वरूपी संदेश ऐकण्याचा प्रयत्न कर। मला वाटते तू शांत राहावे जेव्हा भीती येते, तेव्हा माझे लक्षात ठेव। जेव्हा संकटे तुझ्या दारात प्रत्यक्ष दार ठोठावतात तेव्हा प्रतिसाद देतो तोच तुझा प्रत्यक्ष प्रदाता आहे, जो नेहमी वाचवतो मला। आणि मला माहिती आहे की आज तो येईल। मला देखील प्रत्यक्ष माझ्या सूचनांचे पालन करण्यास मदत कर। प्रिय भक्ता, माझ्या आज्ञा तुझ्या पायांवर ठेव। प्रत्यक्ष पट डावीकडे किंवा उजवीकडे लक्ष देत नाही। आज तुझे ध्येय प्रत्यक्ष मला माहिती आहे। तुझी नजर दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न अनेक विचलित होतील। तुझे मन निरर्थक कल्पनांनी भरलेलं आहे, परंतु माझे शब्द स्पष्ट आहे म्हणून तू ते प्रत्यक्ष ऐकले पाहिजे, त्यावर प्रत्यक्ष लक्ष दिले पाहिजे। मग काहीही नाही आणि कोणीही तुला संशयाने प्रत्यक्ष चालत असताना अडकणार नाही। माझ्या प्रिय भक्ता, माझा हा देवी स्वरूपी संदेश तुझ्या समोर आलेला असेल तर हा संदेश या क्षणी लाईक कर आणि कमेंट कर। श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं। प्रिय प्रेमळ भक्ता, होय, आनंद तुझ्या जीवनाचे, तुझ्या कुटुंबाचे दार ठोठावत आहे हे लक्षात ठेव। माझ्या उपस्थितीत उपासना कर, माझे उत्तर मार्गीन लागेल याचा अंदाज घे आणि मी आज तुझ्या जीवनात जो चमत्कार करणार आहे तो सध्या साजरा कर। माझ्यासाठी काही अशक्य नाही, प्रत्यक्ष सर्व काही माझ्यासाठी शक्य आहे। फक्त माझ्या देवी शक्तींना ओळख आणि आयुष्यात प्रत्यक्ष सर्व गोष्टी तुझ्या हातात आणून ठेव। प्रिय भक्ता, मला माहिती आहे तुझ्या जीवनात माझ्या आशीर्वादांची आणि माझ्या देवी शक्तींची किती गरज आहे। लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी कोणत्याही परिस्थितीत राहील। मी तुला एका क्षणासाठीही सोडलेले नाही। जसे मी तुझे या जगात स्वागत केले तेव्हा मी सतत तुझ्या आनंदाचा आणि चांगल्या शोधाचा प्रत्यक्ष शोध घेत आहे। मला याची जाणीव आहे की तुझे जीवन कठीण असू शकते आणि असे काही वेळा
येतात जेव्हा प्रत्यक्ष तू निराश होऊन शकतो. तुझ्यामध्ये काय चालले आहे याबद्दल जीवन मला माहिती आहे की तुझी लढाईची भीती आहे तुझ्यामध्ये आणि तुला दररोज येणाऱ्या अडथळ्यांचा सामना प्रत्येक वेळी करावा लागतो. पण मला तुला हे समजावेसे वाटते की या सर्व परीक्षांमध्ये मी तुला माझे प्रेम, संरक्षण आणि सांत्वन देत आहे. कधीही माझी प्रत्यक्ष संदेश सोडू नको तू, कारण सुरुवातीपासूनच मी तुझे सुख आणि तुझे दुःख, तुझे यश आणि तुझे अपयश प्रत्यक्ष पाहिले आहे. मी तुझे सांडलेले प्रत्येक अश्रू पाहिलेले आहे. मी तुझ्या आत्म्याचा प्रत्येक उसासा ऐकलेला आहे. लक्षात ठेव, मी तुझा देव आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक शक्तींवरती विश्वास ठेव आणि प्रत्यक्ष माझी भक्ती कर. मी तुला विनंती करतो, जेव्हा तुझी अनिश्चिततेची वेळ तुला त्रास देऊ नको, कारण मी तुला वचन देतो की तू माझ्या या शब्दांचे पालन केल्यास सर्व काही ठीक होईल. तुला आवश्यक मार्गदर्शन आणि सांत्वन मिळेल. ते तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतात, तुझ्या आवडीनिवडीसाठी दिशानिर्देश आणि तुझ्या वेदनांना दिलासा देण्यासाठी. माझी वचने तुझ्यासाठी आहेत. जेव्हा तू माझ्या शिकवणी तुझ्या हृदयात ठेवतो आणि त्यानुसार जगतात, तेव्हा तुला माझ्या समजण्यापलीकडे शांतता मिळेल. शब्द हा तुझ्या मार्गाचा प्रकाश आहे आणि तुझा प्रत्यक्ष प्रत्येक परीक्षेत सामर्थ्य मिळावे. म्हणून माझ्या प्रिय भक्ता, आशा गमावू नको. जेव्हा तू जीवनाच्या प्रत्यक्ष क्रॉस रोडला समोर जातो, तेव्हा माझ्याकडे तुझ्यासाठी एक आदर्श मोठी योजना असतात. हे लक्षात ठेव. मार्ग स्पष्ट नसतानाही मी तुझ्या चांगल्यासाठी सर्व काही प्रेमाने आणि अचूकतेने करत आहे. प्रत्येक अनुभव लक्षात ठेव. जिंकणे किंवा आव्हान म्हणजे उत्क्रांत होण्याची आणि अंतर्दृष्टी मिळवण्याची संधी आहे. अगदी कठीण काळातही मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रवासाला सामोरे जाण्यासाठी मी तुला कधीही एकटा सोडणार नाही. जेव्हा जेव्हा जीवन खूप जास्त अवघड वाटते, तेव्हा अनिश्चितता, शंका किंवा भीती असते, जेव्हा तुझ्या मनाला माहिती असते की मी तुझ्या प्रत्यक्ष आश्रयस्थान आहे, तू प्रार्थनेत माझ्यापर्यंत पोहोचू शकतो आणि माझ्या काळजीमध्ये तुझ्या काळजीचे ओझे माझ्यासाठी खूप मोठे नाही. आणि मी प्रत्येक प्रार्थना ऐकतो आणि मनापासून आवाहन करणाऱ्यांच्या गरजांकडे मी नेहमी लक्ष देत असतो. आणि प्रिय भक्ता, गरजांबद्दल माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी नेहमी तुझ्या बाजूने काम करत आहे. जेव्हा वेळात असतो कठीण, लक्षात ठेव की तू माझ्या निर्मितीचा एक प्रेमळ भाग आहेस आणि तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हे माझे कार्य आहे. त्यामुळे विश्वासाने पुढे जा आणि आयुष्यात मोठी भरारी घे. होय, मी तुला सांगतोय की तुझ्या जीवनात सर्वात मोठा दैवी पूर्णपणे बदल आता घडणार आहे. पण त्यासाठी तुला हा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करायचा आहे. देव म्हणतात, अनिश्चितता आणि परीक्षांनी भरलेला या जगात कधी कधी तुला थकवा जाणवतो आणि तू वाहणाऱ्या ओझ्याला परावृत्त करतो, तेव्हा तुझा विश्वास असहाय्य होतो असे वाटते. पण तुला हे कळावे असे मला वाटते की या संघर्षात तू एकटे नाहीस. मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला कधीही सोडणार नाही. अंधारमय क्षणांमध्ये देखील मी प्रत्यक्ष पहाटेपासून येते तुझ्या सोबत आहे. मी तुला प्रेमाच्या बाहूंमध्ये पाळीन. जेव्हा तुझी शक्ती कमी होते, तुझे हृदय प्रश्न आणि अनिश्चिततेने भरलेले असू शकते, तू विचार कर की तुला काय करावे लागेल. तुझ्या जीवनातील असंख्य परीक्षांना आणि संकटांना सामोरे जा. प्रिय भक्ता, मला माहिती आहे की अशा संकटांना तोंड देण्यासाठी नशिबाने तुला का निवडले आहे. मला माहिती आहे की तुझ्या आयुष्यात माझ्या प्रभावावर तुला शंका आहे. पण लक्षात ठेव, तुझ्यासमोर येणारी प्रत्येक आव्हाने ही केवळ एक कठीण लढाई प्रत्यक्ष लढाई नसून ती एक संधी आहे वाढीसाठी आणि तुझ्या
सामर्थ्य शोधण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक वेळी तुझा विश्वास डळमळू देऊ नको किंवा जीवनातील आव्हानांना तुझे आशीर्वाद हिरावून घेऊ नको की नेहमी कामावर प्रत्यक्ष लक्ष केंद्रित कर. जरी ते तुझ्यासाठी नेहमीच दिसत नसले तरीही माझ्याकडे तुझ्यासाठी एक परिपूर्ण योजना आहे आणि तुला होणारा प्रत्येक संघर्ष हा एक डिझाईनचा भाग आहे. जो तुला अपेक्षित असलेला चमत्कार तुला अनपेक्षित असलेला असेल. जेव्हा घडेल तेव्हा तुला अपेक्षित नसलेल्या गोष्टी देखील मिळतील. होय प्रिय भक्ता, माझ्यावर तुला विश्वास ठेवण्यासाठी मी विचार प्रत्यक्ष करत नाही. माझ्यावरती विश्वास ठेव. मी प्रत्येक वेळी तुझ्या सोबत आहे आणि तुझा विश्वास तुला चमत्कार घडताना दिसतील. त्यामुळे तुझा विश्वास धर. प्रिय व्यक्तीची वाट पाहणे कठीण असू शकते आणि काही वेळा अधीर होणे ठीक आहे. तुला गोष्टी लवकर व्हाव्यात अशी तुझी इच्छा असेल, पण मी तुला सांगतो प्रिय भक्ता, वाट पाहण्याची वेळ आली आहे. व्यर्थ नाही, कारण प्रक्रियेत मी तुझ्या चारित्र्य घडवत आहे. तुझा विश्वास दृढ करत चमत्कार घडवण्याचा मार्ग पूर्णत्व मोकळा कर जो अजून बाकी आहे. हे विसरू नको, माझी योजना परिपूर्ण आहे आणि ती ठरलेल्या वेळी प्रत्येक वेळी उलगडेल. त्यामुळे आशा गमावू नको. तुझी नजर स्थिर ठेव. मी तुला सोडणार नाही आणि तुझ्या हितासाठी प्रत्येक वेळी कार्य करीन हे जाणून माझ्यावर प्रत्यक्ष आशीर्वाद तुझ्यावर आहे. मी फक्त तुला प्रज्वलित करण्यास सांगतो. तुझा विश्वास माझ्यावर असू दे आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जा. होय प्रिय भक्ता, मी आज तुला ज्या गोष्टी या संदेशाद्वारे सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार करणार आहेत. त्यामुळे माझ्या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेव आणि आयुष्यात पुढे जा. लक्षात ठेव, तुझ्या जीवनात प्रेम, संपत्ती आणि यश अपेक्षा तुझे अनुसरण कर. तुझे कोणतेही नुकसान नक्कीच होणार नाही, कारण तू माझ्यावर अतूट विश्वास ठेवलेला आहे. मला तुझ्या आव्हानांची प्रत्यक्ष जाणीव आहे, म्हणून प्रत्यक्ष बाहेर पड आणि माझा तुझा विसावा मिळव. तू एकटेच कठीण प्रसंगांना तोंड देत आहेत असे कधी वाटत नाही. मी तुझ्या सोबत शांतता देत आहे. तुला ज्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे ते तुझ्या प्रत्यक्ष व्यक्ती रेखेला घडवण्यासाठी आहेत. मला समजते की ते कठीण आहे आणि म्हणूनच मी धीर देण्यासाठी येथे आहे. तुझे हृदय आणि आत्मा तुला विनंती करत आहे की तू ज्या वाढीच्या प्रक्रियेतून जात आहेस त्या वाढीच्या प्रक्रियेचा प्रतिकार करू नको. तुझ्या प्रत्यक्ष काळजी माझ्याकडे सोपव. मी सर्व काही करेन, ती पण चांगलेच करेल आणि हाताळत आहे. माझा हात पकड आणि माझ्या उपस्थितीत शांतता मिळव. माझ्या सर्वकडे सर्व काही नियंत्रणात आहे, म्हणून काळजी करू नको. येणारे दिवस बघ, पण मला माहिती आहे प्रत्यक्ष येणारे दिवस तुझे चांगलेच असणार आहेत. मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो आणि तू प्रश्न का विचारतो हे मला समजते. शंका ही संधी साधू शिकारी पक्ष्यांसारखी आहे, जी तुझा विश्वास कमी करण्याचा आणि तुला तुझ्या निर्मत्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. मी तुझा देव आहे आणि मी तुझ्यावर अत्यंत जास्त प्रेम करत आहे. हे तुला माहीत असले पाहिजे. तुला आता वादळ समजत नाही, पण आता तुझे दुःख काय आहे. उद्या तुझा विजय होईल. पहाटे पहाटे प्रत्यक्ष तुझे नम्र अंतकरण पश्चाताप करताना दिसत आहे. सर्व काही पार पडावे अशी इच्छा करीत आहे, परंतु तू प्रार्थनेत चिकाटी ठेवली पाहिजे. मी तुला माझ्यावर विजय प्रत्यक्ष मिळवून देईल. तुझ्या सर्व चिंता माझ्यावर सोपव. प्रिय भक्ता, तू माझ्यामध्ये विश्रांती घेशील तर मी कोणत्याही समस्येपेक्षा किंवा वादळापेक्षा अधिक प्रत्यक्ष सामर्थ्यवान आहे. जे पडले आहेत त्यांना मी उचलून धरतो आणि कठीण काळात सांत्वन देतो. या क्षणी मी आहे. तुझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट तुटत असली तरीही तुला शांतता मी ऑफर करत आहे हे स्वीकार. मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे हे जाणून तुझे हृदय
प्रत्येक वेळी शांत ठेव. तुला दिसेल की मी तुझ्या आयुष्यात नेहमी सक्रियपणे काम केले आहे, कारण मी पाहिले आहे की तू कसे चिकाटीने प्रत्यक्ष वागला. तुझ्या अवतीभोवती असलेल्या दिशाभूल आवाजांनी तुला आवश्यक असलेल्या माझ्याकडे वळावे यात शंका नाही. मी येते आहे की तू प्रत्यक्ष कुजबुजलेली प्रत्येक प्रार्थना मी ऐकली आहे. मला तुझ्या दुःखाच्या आणि प्रत्यक्ष आनंदाच्या वेळीची जाणीव आहे आणि मला तुझी माझ्यावर निष्ठा ओळखलेली आहे. तू मला हाक मारताना मी ऐकले आहे आणि म्हणूनच मी मनाशी प्रत्यक्ष तुझ्या बोलले. मला तुझे विचार आणि भावना प्रत्यक्ष समजतात. तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत आणि तुला यापुढे रडावे लागणार नाही. प्रत्यक्ष तुझा माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यावर असलेले प्रत्येक संकटे तुझ्या आयुष्यातून नाहीसे होणार आहे यावरती देखील विश्वास ठेव की तुझे आयुष्य सर्वात मोठे होणार आहे. होय, तुझ्या आयुष्यात ते दिवस येणार आहे ज्यासाठी तू इतके दिवस ना रात्र प्रत्यक्ष कष्ट केलेले आहे. ते दिवस लवकरच आता तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. यासाठी प्रत्यक्ष तयार राहा आणि मला धन्यवाद ही जरूर म्हणशील. होय, 2 मिनिटे पण लागणार नाहीत. आनंदाचा कॉल येला फक्त त्यासाठी संयम ठेवून आयुष्यात प्रत्येक वेळी कार्य करत चल. ज्यांनी अडखळले आहे त्यांना सांभाळणे माझ्यासाठी खूप चांगले आहे आणि जेव्हा कठीण शांतता असते तेव्हा मी तुला सांत्वन देण्यासाठी इथे आहे. मी तुला प्रत्यक्ष सांत्वन देऊन करतो ते आता स्वीकार. जरी तुझ्या आजूबाजूचे जग तुटत आहे असे वाटत असले तरी तुझे हृदय नेहमी शांत असू दे, कारण मी तुझ्या सोबत आहे. तुला हे कळले की मी तुझ्या जीवनात सक्रियपणे तुझ्या निश्चयाबद्दल आणि तुझ्या प्रत्यक्ष चिरस्थायी आत्म्याबद्दल जागरूक राहून तुझ्या पाठीशी राहिलो आहे. भलत्याच प्रत्यक्ष आवाजांची तुला वेढलेले असताना प्रिय भक्ता, तुला माझ्यामध्ये आवश्यक असलेला सांत्वन डगमगताना मी येते आहे. तुला सांगतो की प्रत्येक वेळी तू प्रार्थना केली तेव्हा मी तुझा आवाज ऐकलेला आहे. मला तुझ्या आनंदाचे दुःखाचे क्षण ठाऊक आहेत आणि मला तुझ्या प्रत्यक्ष विश्वासाबद्दल माहिती आहे. मी तुझा आवाज प्रत्यक्ष ऐकला आहे. मला तू हाक मारताना ऐकला आहे. म्हणूनच मी तुझ्या आत्म्याशी बोलेन. तुला काय वाटते ते मला माहिती आहे. तुला काय वाटत आहे ते मला समजले आहे. माझ्यामध्ये तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. समाधान तुझ्या हातात येईल. तू यापुढे प्रत्येक परिस्थितीसाठी रडणार नाही. ज्याने त्रास दिला तू तुझे जीवन प्रत्यक्ष सोडवशील. प्रिय भक्तांनो, असेच देवांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी या श्रेणी आपले चॅनल सबस्क्राईब करा व या संदेशाला लाईक करा व हा संदेश प्रत्येक भक्तांकडे शेअर करा आणि या संदेशाला तुमचा किमतीचा वेळ देऊन पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा. देव म्हणतात, प्रिय भक्ता, तू वाळवंटातून प्रत्यक्ष मार्गक्रम करून दररोज मला शोधतो याचा मला प्रचंड जास्त आनंद झाला आहे आणि मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला अनेक संकटातून सोडवले आहे आणि मी आता तेच करीन. आता मी प्रत्यक्ष तुला प्रत्येक गोष्टीसाठी उपाय सांगण्यासाठी येथे तुझ्या समोर आहे. अनिश्चितता दूर केली जाईल. मला काय म्हणायचे आहे ते ऐकण्यासाठी तुला फक्त शांत बसण्याची गरज आहे. प्रत्यक्ष ज्या प्रकारे तुझ्या जीवनात अडचणी येतात त्या अडचणींना ज्या प्रकारे तू सामना करतो त्याच प्रकारे मी प्रत्येक वेळी तुझ्या सोबत असतो. यात कसलाही नियम नाही. त्यामुळे प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्यासाठी तू माझ्यावर अटूट विश्वास ठेवला पाहिजे. मित्रांनो, असेच बाळू मामांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, जेणेकरून सर्वप्रथम संदेश तुम्हाला मिळून जातील. मामा म्हणतात, मी जे काही बोलतो
त्यावर विश्वास ठेवून तुला कोणाला कमी पडू देणार नाही किंवा दुखू होऊ देणार नाही आणि आत्मविश्वासाने चालत राहा. नेहमी माझ्या उपस्थितीवर लक्ष केंद्रित करून माझ्या वचनांना धरून राहा आणि जेव्हा तू हाक मारतो तेव्हा प्रत्यक्ष तुझ्या हृदयाच्या जवळ ठेव. प्रत्यक्ष मी तुला उत्तर देईल. तुझ्या ध्येयाकडे वाटचाल करणे थांबव. येथे तुझी उघडी वाट पाहत आहे. प्रत्येक वेळी पुढे जाण्यासाठी तुला माझ्या शक्तींवर अटूट विश्वास ठेवणे गरजेचे आहे. होय, तुझ्या आयुष्यात आता असा चमत्कार घडेल जो चमत्कार पाहताच तू आश्चर्यात पडशील आणि प्रत्यक्ष म्हणशील, हो देवा, मी चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेलो आहे. मित्रांनो, देव म्हणतात, कधीही टेन्शन आणि विचार जास्त केल्याने तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष जास्त दुःख येतात. त्यामुळे सकारात्मक विचार करण्याला प्रत्यक्ष आळा घालू नका आणि प्रत्यक्ष नकारात्मक विचार करणे थांबवा. नकारात्मक विचाराने तुमच्या जीवनात प्रत्येक चांगल्या गोष्टीही वाईट होऊन जातात. तुमच्या भावना चांगल्या आहेत. तुमच्या अश्रू आणि आधारासाठी, प्रकाशासाठी, मदतीसाठी कॉल. तुम्ही कधीही प्रत्यक्ष घाबरत नाही किंवा एकाकी पडत नाही, कारण मी तुमच्या सोबत आहे. माझ्या उपस्थितीने आणि सत्याने तुमच्या सभोवताली मी आहे. तुम्ही मला पाहू शकत नसले तरीही मी तुमच्या खोलीत प्रत्यक्ष आहे आणि प्रत्यक्ष तुमची प्रार्थना मी ऐकतो. मी सूक्ष्म रूपात तुमच्या आसपास असतो. मी तुमच्या बरोबर आहे. मी तुमची साथ कधी सोडत नाही. मी नेहमीच तुम्हाला शांत प्रत्यक्ष शांती देतो. माझे प्रेम तुम्हाला बळकट करते आणि तुमचा विश्वास प्रत्यक्ष जबर करतो. प्रिय भक्ता, तुझ्यावर लक्ष ठेवतो. रात्रीच्या वेळी येणाऱ्या भीतीपासून तुला सुरक्षित ठेवण्यासाठी मी प्रत्यक्ष माझे देवदूत तुझ्या आयुष्यात पाठवत आहे. हे माझ्यामुळे आहे की तू प्रत्येक दिवसाच्या अडथळ्यांना तोंड देण्याच्या ऊर्जेने जागे आहेस आणि जेव्हा भीती आणि प्रत्यक्ष काळजी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुझ्यावर हल्ला करणारा मीच प्रत्यक्ष आहे. तुला असं वाटतं, मात्र लक्षात ठेवा, देवांच्या प्रत्यक्ष विचाराने तुमच्या आयुष्यात अडचणी येत नसतात. देव म्हणतात, अडचणी येण्याचे कारण असते केलेले वाईट कर्म आणि प्रत्यक्ष मी घेत असलेली तुझी परीक्षा. त्यामुळे अडचणी आल्या तर प्रत्यक्ष वाईट कर्म असतील तर त्या अडचणींचा सामोरे जावेच लागेल आणि जर देव परीक्षा घेत असतील तर प्रत्यक्ष विचार कसला न करता प्रत्येक संकटांना सामोरे जावेच लागेल. कारण जर तुम्ही परिस्थितीला प्रत्यक्ष वाईट सामोरे गेला नाही तर देव तुमचा साथ देणार नाही. देव म्हणतात, प्रिय भक्ता, लक्षात ठेव, यश आणि नवीन संधी कायम तुझे हृदयाचे डाळ ठोठावेल. तुझा विश्वास प्रत्यक्ष पापाला प्रत्यक्ष तुझ्या जीवनाचा ताबा घेऊ देत नाही आणि दोषपूर्ण विचारांनी तुला माझ्या वचनांची आठवण करून देईल आणि माझ्या मार्गात स्थिर राहा. जेव्हा तुला दिशाहीन, प्रार्थनेत शक्तिहीन वाटते तेव्हा माझ्याशी बोल. माझे प्रेम अनुभव घे. प्रिय भक्ता, माझ्या सुरात तुझ्या हृदयात प्रवेश कर आणि सर्व भीती आणि शंका दूर कर. हे प्रिय भक्ता, आणि कोणीही शत्रू तुला इजा करणार नाही. मी तुझ्यावर शांतता ओततो आणि तुझ्या प्रवासात योग्य निर्णय घेण्याची तुझी शक्ती असेल. मी तुझ्यावर प्रत्यक्ष प्रेम करतो. मी तुझा ईश्वर आहे हे विसरू नको. काळजी करणं थांबव आणि माझ्या प्रत्येक नवीन योजनांवरती विश्वास ठेव, कारण मी तुझ्या जीवनात प्रत्येक अडचणीनंतर एक सर्वात मोठी योजना आणू शकतो. त्यामुळे जे तुझ्यासाठी योग्य नव्हते ते प्रत्यक्ष मी तुझ्याकडून हिसकावून घेतले आहे. मात्र लक्षात ठेव, जेव्हा मी तुझ्याकडून एक काहीतरी घेतो तेव्हा त्यापेक्षा दुप्पट मी तुला देण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टींवरती लक्षात ठेव. प्रिय भक्ता, प्रत्यक्ष आता मी तुझ्या सोबत आहे. तुला प्रत्येक वेळी मी आशीर्वाद देईल आणि अंधाराच्या मध्यभागी तुझं मार्गदर्शन करीन. प्रिय भक्ता, माझ्यावर विश्वास ठेव आणि प्रिय भक्ता, प्रिय असण्यामध्ये माझ्या शांततेचा वर्षाव हो. आज मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्राला भरपूर आशीर्वाद देतो आणि तुझे स्वप्न पूर्ण व्हावीत, इच्छा पूर्ण व्हावो यासाठी मी तुला यासाठी देखील आशीर्वाद देतो. प्रिय भक्ता, लक्षात ठेव, तू केलेल्या प्रत्येक कर्माची परतफेड तुला येथेच करावी लागणार. यासाठी कोणतीही प्रत्यक्ष
गोष्ट किंवा प्रश्न उरत नाही. लक्षात ठेव, नेहमी धैर्याने पुढे चालत राहा, कारण जर तू जसे धैर्याने पुढे चालत राहशील त्याच प्रकारे आयुष्यात तू पुढे चालत राहशील. जर तू आयुष्यात चिंता करून भेट असतील तर समजून जा, तुझ्या आयुष्यात येणारी अडचण तुला एक ना एक दिवस नक्कीच पूर्णपणे पार करू शकणार. यामुळे थांब, चिंता करू नको. चिंता न करता माझ्या देवी शक्तींवर व योजनांवर विश्वास ठेव आणि प्रत्येक क्षेत्रात प्रत्यक्ष माझा आशीर्वादांचा लाभ घे. होय, मी सांगत असलेला हा देवी स्वरूपी संदेश तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार करणार आहे. माझे चमत्कार प्रत्यक्ष तू अनुभव घेशील. तुझ्या डोळ्यांनी माझे चमत्कार पाहशील आणि माझे चमत्कार पाहताच तू मला धन्यवाद म्हणतील. होय, देव तुम्हाला सांगत आहेत की आता तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतील ज्या गोष्टी पाहताच तुम्ही आनंदी व्हाल. देव म्हणतात, प्रिय भक्ता, लक्षात ठेव, मी जेव्हा तुझ्या सोबत असतो तेव्हा तुला भेटण्याची गरज नाही, कारण मी प्रत्येक वेळी तुझ्या सोबत असतो. एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणारा काहीही अर्थ नाही. जर तुझ्या कर्माचा त्याग करून जर तू नामस्मरण केले तर तू करत असलेल्या नामस्मरणारा काहीही प्रत्यक्ष अर्थ नाही. देव म्हणतात, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांची मोल कधीही विसरू नको. प्रिय भक्ता, नामस्मरण करत राहा. नामस्मरण केल्याने तुझ्या आयुष्यातील संकटे प्रत्यक्ष संपणार नाहीत, मात्र नामस्मरण केल्याने तुझ्या आयुष्यात ज्या प्रकारे संकटांचा वेग आहे तो मात्र नक्की कमी होईल आणि संकटे ज्या प्रकारे काट्याच्या स्वरूपात तुझ्यावर वार करत आहेत त्याच प्रकारे फुलाच्या स्वरूपात ते प्रत्येक संकटे तुझ्यावर बरसतील. त्यामुळे नामस्मरण करीत राहा आणि पूर्ण संदेश ऐकला असतील तर आपला यापुढील संदेश जरूर ऐक. त्यासाठी मन एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावानी चांग भलं. भेटूया एका नवीन देवी स्वरूपी संदेशामध्ये.